हाय हॅलो, मी आहे पुष्पा. माझ्या पुश लाईफ चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आमचा गावी दुसरा दिवस आहे. रात्री आम्ही आलो, तुम्हाला दाखवलंच. सगळी कामं वगैरे केले, घर स्वच्छ केलं सगळं. आणि रात्री आम्ही डाळ भात म्हणजे डाळ केलेली आणि खिचडी म्हणजे जिरा राईस केलेला. ते सगळ्यांनी खाल्लं आणि आम्ही सगळे एवढे दमलेलो. दादा तर गाडी चालवत होता, तो खूपच दमलेला. त्याची पाठ वगैरे, त्याला कसं लांबचं असं सवय नाही ना प्रवासाची वगैरे, तर त्याला पाठ त्याची दुखत होती खूप. मग आम्ही लवकर झोपलो, खूप दमलो होतो. सकाळी पण लेटच उठलो आम्ही. आता हा आजचा दुसरा दिवस आहे. तर आज आमचा विचार आहे, काल वटपौर्णिमेला आम्ही पुरणपोळ्या केल्या नाही, तर म्हटलं आज करावा. मी कसं सामान सगळं घेऊन आलो होतो, तुम्हाला दाखवते मी काय. आम्ही किचनमध्ये आम्ही दोघी काय करते ते दाखवते. आता आम्ही पुरणपोळ्याची तयारी लागलो सकाळपासून. ही डाळ आहे, त्यामुळे ही डाळ शिजवली आहे. आता ह्याच्यातलं पाणी, आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, पण आमची पद्धत काय, आम्ही असं डाळ शिजवतो. ही चाळण आहे आणि डाळीचं वरचं पाणी आहे, याचीच परत आमटी बनवणार आहे आम्ही. आता ही चाळण अशी ठेवायची, ती डाळ याच्यात टाकायची, नितळून घ्यायची. एक गोळ मी कापलेला आहे. आता ही डाळ त्याच्यात टाकायचं गुळामध्ये, ती हे करून ती मग वाटायची. पूर्ण अशी मशीन आहे आमच्याकडे. ती मसाला आमटीसाठी मसाला बनवायचा तो, म्हणजे वाटण. त्या ही ॲक्च्युली ती ना महाराष्ट्रीयन नाही, पंजाबी आहे. ती लव्ह मॅरेज आहे, माझ्या दिराने केली. पण ती आमटी एवढी उत्तम बनवते ना, म्हणजे आम्ही 5 जणी जावं आहोत, पण सगळ्यात चांगली आमटी तीच बनवते. आणि आम्ही तिलाच सांगतो, ती एवढी पारंगत झाली आमटी बनवण्यात, तिचीच आमटी आम्हाला आवडतं. ते तीच आता फोडणीला देणार आहे. ते सगळं झाल्यानंतर आम्ही पुरणपोळ्या नंतर बनवायला सुरुवात करणार आहोत. अरे जाशील ना पुढे. येतो मला. जाशील काय? नको चालू. येऊ दे नाही, येऊ दे. चालव हळूहळू चालव. अरे काय करतेस? दादा दाखव ना तिला कसं बंद का होते त्याचं. क्लच कसं सोडत चालू कर. अरे बस तरी. बरोबर, स्वतः आपटेल आणि ती त्याला पण आपटेल. ऍक्च्युली काय ट्रिक आहे ना, तुला इंटरनल सिक्रेट सांगतो. तरी सांग बंद कर. लगेच मी काय करायला आले की लगेच आला पण करायचं. नाही तर बसलेला होता एवढा. दादा तिला शिकवायला सांगितले, तुला चालवायला नाही सांगितलेलं. तसंच काढायचं. चालव ताई. यायची आमच्या अंगावर बाई. येतो जाशील काय? बाहेर झालो. नको इथेच चालव पहिली. बाहेर कुठे? दीदी तुम्हाला चॉकलेट देणार आहे. कोण बोलतो? हा बोलतो दीदी. दादा समोर काय आता काय झालंय पुढच्या तिला ते द्यायचं. दादा दे, तू दे. का द्यायचं ते सांग ना. हा, सांगितलं ना. हे तूच दे, म्हणजे तुझ्यातर्फे काय? दे ना. मग हे त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स भेटवायचे परत पुढच्या वर्षी. कळलं? आणि छान आहे, सगळेजण छान मार्क्स मिळवले. टीचर चांगली शिकवते म्हणून मार्क्स चांगले भेटले की नाही? मान्य आहे की नाही तुम्हाला? म्हणजे टीचर बेस्ट आहे का तुम्ही बेस्ट आहे? हा, टीचर बेस्ट आहे म्हणून तुम्ही बेस्ट लागले. म्हणजे टीचरने तुम्हाला बेस्ट केलं की नाही? आहे की नाही? तुम्हाला अगोदर किती मार्क्स होते? गेल्या वर्षी समजा कमी होते का जास्त? द्या. या वर्षी नाही, त्याच्या मागच्या वर्षी. अरे इथे असू द्या. नाव सांगायचं. तुम्हाला हे लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत म्हणून मोठ्यांना कंपोज दिलं. अरे तुम्ही लावलंय असं बोलायला मार्क्स वाक्स. असं नाही. इंट्रोगेशन सारखं. व्हेरी गुड. 1% कुठे राहिलं? व्हेरी गुड. व्हेरी गुड. छान क्लिअर छान. असं
करायचं ठीक आहे? तुझ्यासाठी बोलवलं हा, याच्यासाठी हा सरप्राईज होता तुला दे की. काय त्यांच्यासाठी नवीन परत तुला किती भेटले? परत होता मी घेऊन येईन त्यांच्यासाठी. रोज खाते आम्ही 100 मी आणायची नेहमी. अरे 100 2-2 दिवस खोटं बोलते काय? ते तसेच खाल्ले तेव्हा बसलं काय तुला किती भेटलेलं कधी 8वी 9वी 10वी कधी पण मला 90च्या वरती असायचे. काय पण खोटं बोलली. बॉक्स आहे व्हेरी गुड तिच्या वरती हे घे बॉक्स माझ्यातर्फे. माझ्या कामाचं आहे. मम्मीला विचार किती आला तुला किती आलं? डब्बी दे तुला किती आलेलं? बोल 100 200 मला विचारू नको 100 out of 100. आता सामान तिकडे किचन मध्ये हे आमच्या त्या गावात मग ते राहत नाही राहतात ना. दोघीच आहे मग ना? त्यांना एंट्री कुठून आहे? हे त्या side. काय किती आहे? दोघीच आहे असतात. नाही आता इकडंच आहे तिथं तिकडे राहायचं तिकडे बघायला बांधला केली मोठ्याले मुंबईला आज आमचा गावी तिसरा दिवस आहे. आज आमचं परवा आम्ही पोळ्या वगैरे केल्या होत्या. आज मटणाचा बेत आहे. मटण आणलं आहे. सकाळपासून दोघी कामाला लागलो आहे. लाईट गेली आहे. इथे लाईट कशी गावी सारखं जातेच असते. तर आम्ही मसाला पहिला सगळ्यात अगोदर मसाला करून घेतला म्हणजे वाटण करून घेतलं आणि आता हे तर काही मटण मी इथे धुवून ठेवलं आहे. मटण फोडणीला फक्त घालायचं आहे. तिथे चिकन बनवतेच नाही हा. कारण पोरं मटण खात नाही. ताई आणि दादा दोघे पण मटण खात नाही. त्यांना चिकन आणलंय आमच्यासाठी मटण आणले. आता संध्याकाळचं पण काय टेन्शन नाही. दोन्ही टायमाच्या चपात्या वगैरे करून झाल्या. भात झालाय करून सगळं झालंय. वातावरण बघा तुम्ही इतकं छान आहे. पाऊस एवढा धो पडतोय मस्त. बघा पाणी तिकडे आणि एवढं छान वाटतंय ना. एकदम मस्त फील होतंय. छान वाटतंय आणि ॲक्च्युली बघा इथे ना आम्ही या कामासाठीच आलोय. इथे गळतंय असं पूर्ण. हे बघा हे टोप लावले आणि तेच काम बाहेर चालू आहे. बाहेर ती माणसं कामं करतायत ते वरती ना आम्ही हे करून घेणार आहे. माणसं काम करायला लागले. ते लोखंड वगैरे आणून ठेवले आणि वरची गच्चीवरती ना काय करायचं दादा? छप्पर रूफिंग हा रूफ असं बसवून घ्यायचं आहे. ते सगळं मटेरियल आणून पडलंय आणि ती माणसं कामं करतायत. आम्ही मुंबईला जायला निघालोय. झाले आता 11:15 झालेत. आम्ही निघालोय आणि मग दाखवते तुम्हाला प्रवास आमचा कसा. आम्ही मुंबईला जाईपर्यंत काय काय करणार आहे ते प्रवासामध्ये तुम्ही बघायलाच. जायचं तब्येतीला वगैरे सांभाळ. काय तू का तिथे उभी राहिलीस? अच्छा इथं काल बोलली नाही घेणार आहे.
एकच आहे नाही होते ऑर्डर घे मी ऑर्डर घ्या ऑर्डर असू दे काय थांबव. काय आणि काहीतरी बोलले नाही. ह्या रेंजेसला बोलतात सह्याद्री रेंजेस. तिकडे बघितलं का ते पॉइंट बघितलं? माणसं दिसत आहेत का? द्रुत मार्गावर थांबू नका. आम्ही आता घरी आलोय. 10 वाजले, थोडं लेट झालं. माझी लहान जाव आहे, तिच्या घरी आम्ही गेलेलो. तिची आईची तब्येत ठीक नव्हती, ती ॲडमिट होत्या, मग तिला बघायला गेलेलो आम्ही, त्यामुळे लेट झालं. आम्ही आलोय आता. आता सामान वगैरे सगळं फ्रेश वगैरे होतो आणि जेवण आम्ही संगती घेऊन आलोय. थोडंसं जेवायला घेऊन आलो आम्ही, मग ते जेवतो वगैरे. चला तुम्ही आता हा व्हिडिओ माझा इथेच थांबवते. आपण भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, लव यू ऑल.